केला आहे। चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला। 14 चौकार आणि 4 षटकार ठोकत 117 धावा काढणारी स्मृती मंधाना सामनावीर ठरली। या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजीला उतरत ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचं लक्ष्य ठेवलं। ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला जम बसवता आला नाही। भारतातर्फे क्रांती गौडनं 3 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 40 षटकातच 190 धावांवर आटोपला। जपानमधील टोकियो इथं सुरू असलेल्या 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज विश्वविजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात 84.85 मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं। पात्रतेसाठीचा निकष 84.50 मीटर्स इतका होता। स्पर्धेची अंतिम फेरी उद्या होणार आहे। महिलांच्या पात्रता फेऱ्या शुक्रवारपासून सुरू होतील। यामध्ये आशियाई विजेती अनु राणी भारताचं नेतृत्व करेल। अंतिम सामने शनिवारी होतील। हवामान। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे